नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका विधानावरनं एक मोठा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. ते विधान नेमकं काय आहे ते तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर एक मोठा वादंग पेटलेला आहे. त्यावर अनेक पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय वर्तुळातल्या अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे की ओबीसी समाजामधल्या गोंडस मुलांना बघून मराठा समाजातल्या मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात, अशा पद्धतीचं ते वक्तव्य आहे जे सोशल मीडियावर आता सर्वत्र व्हायरल देखील झालेलं आहे. स्वतः नवनाथ वाघमारे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी याविषयी सविस्तरपणे संवाद साधणार आहोत. नवनाथजी, स्वागत आहे आपलं झी 24 तासवर. तुम्ही ते जे वक्तव्य केलं त्यावरनं सध्या सोशल मीडियावर एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कारण त्याचं कारण असं की तुमच्याकडनं आजपर्यंत अशा पद्धतीच्या वक्तव्याची अपेक्षा कदाचित महाराष्ट्राला नव्हती. म्हणून तुमच्या तोंडातून हे वक्तव्य आल्यामुळं जर अशी एक काय म्हणता येईल त्याला, एक लोकांमध्ये आश्चर्यचकित लोक झालेले आहेत. काहींना त्याचा राग आलेला आहे. तुमच्या विरोधात गुन्हा देखील झालेला आहे. यावर आपण बोलणारच आहोत. मात्र तुमची पहिली काय प्रतिक्रिया या सगळ्या जो संपूर्ण वाद पेटलाय त्यावर? खरं तर पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कुठंतरी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक भावनेच्या भरात माणूस बोलून जातं. अशा प्रकारे कुठेतरी आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की माझी पत्नी कुणबी समाजाची आहे आणि माझी सूनबाई मराठा समाजाची आहे. तर कुठेतरी मी म्हटलं किंवा मग बोलताना की आता आमच्या ओबीसी मंत्र्यांच्या घरी सुना वगैरे पत्न्या जर असल्यामुळं मग त्यामुळे आमचे ओबीसी मंत्री ओबीसीची बाजू घेत नाहीत का? मग हे कुठेतरी असं एक त्या विषयावर बोलताना कुठेतरी आपल्याकडून काही एक्स्ट्रा शब्द जात आहेत. तशा पद्धतीनं एक महाराष्ट्रातील तमाम बहिणींची माझ्याकडून एक बोलताना थोडं निगेटिव्ह गेलं आणि ते जायला नको होतं. कारण की मी सगळ्या गोष्टी जबाबदारीने बोलणारा, प्रत्येक वेळी मनोज जरांगेवर बोलताना मी प्रत्येक खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. परंतु माता मावल्याविषयी आपण ह्यावेळेस मी अनावधानाने बोललो, परंतु येणाऱ्या काळात किंवा त्यापूर्वी बी मी कधी बोललो नाही. येणाऱ्या काळात सुद्धा आपण जबाबदारीनेच बोलणारे माणसं आहेत. परंतु त्या दिवशी भावनेच्या भरात एक कुठतरी आमच्या नेत्यांवर आगपाखड करण्याच्या नादात मी बोलून गेलो. परंतु माझं हे म्हणणं आहे की ठीक आहे, मी माझं चुकलंय, मी बोलून गेलो. बहिणीवर आपण बोललं नाही पाहिजे, माता भगिनीवर आपण बोललं नाही पाहिजे. कारण की माता भगिनी या सर्वांच्या माता भगिनी असतात. महाराष्ट्रातील तमाम शिवकन्या बहिणींना की म्हणजे मी त्या गोष्टीचा शिवकन्या बहिणी समोरून मी खेद व्यक्त करतोय. कारण काय आहे की ज्याप्रमाणे मनोज जरांगे हे सातत्यानं वंजारी समाजाबद्दल बोलताना काय बोलले का, वंजारी समाज वड्या खोड्या आणि ऊसातील पायदास हे मनोज जरांगे बोलले, त्यांना कोणी बोललं नाही. ज्यावेळी मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या याच्यात लाकडं घालण्याची भाषा केली त्यावेळी चाललं. ज्यावेळी भुजबळ साहेबांच्या आईवर पत्नीवर मनोज जरांगे बोलले त्यावेळी चाललं. ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या आईवर पत्नीवर मनोज जरांगे बोलले त्यावेळी चाललं. आणि नंतर आता अनेक वेळा मंत्री महोदयांना सुद्धा एक घोडे लावण्याची भाषा मनोज जरांगे सातत्याने बोलतात. ठीक आहे, मंत्री महोदयांना बोललं तर वेगळं, परंतु आता ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या बाबतीत त्यांच्या आईनं त्यांना गरम दूध पाजले का म्हणून त्यांचे होठ मोठे झाले. त्यांच्या दिसण्यावर, त्यांच्या व्यंगावर ते बोलले. मग एखाद्या मातेचं गरम दूध आहे का? मातेच्या उदरातून गरम दूध येतंय का? ही भाषा कितपत योग्य आहे? मग माझं काय मत आहे, महाराष्ट्रातील तमाम ज्याप्रमाणे मला ट्रोल केले काही हरकत नाही, कारण की माझं चुकलंय म्हणून मला ट्रोल केलंय त्याबद्दल म्हणजे मी खेदच व्यक्त करतोय. आणि येणाऱ्या काळात आपण बोलताना या सगळ्या गोष्टीचं भान पाळलं पाहिजे आणि मी पाळणार बी. जरांगे सारखं मी बोललो नाही आणि बोलणार नाही, पुन्हा बोलणारच आणि मी बोललोच नाही असं मी खोटं म्हणलं. मी बोललो, अनावधानाने बोललो, यापुढे मी खेद व्यक्त करतोय आणि यापुढे मी बोलणारच नाही. माता भगिनीविषयी आपण टाळण्याचं काम करणार. परंतु मनोज जरांगेंनी इतक्या वेळा बोलून महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणी, तमाम शिवकन्या यांनी जरांगेला का उत्तर विचारलं नाही? वंजारी समाजाच्या माता भगिनी नव्हत्या का? वंजारी समाजाच्या वड्या खोड्याची आणि ऊसातील पायदास मारल्यानंतर वंजारी समाजाचा अवमान झाला नाही का? धनगरांच्या याच्यामध्ये लाकडं घालण्याची भाषा केली त्यावेळी धनगरांच्या माता मावल्यांचा अवमान झाला नाही का? ज्यावेळी भुजबळांच्या आई आणि भुजबळांच्या पत्नीविषयी बोलला त्यावेळी त्यांचा अवमान झाला नाही का? ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आईविषयी म्हणजे हयात नसलेल्या आईविषयी बोलले त्यावेळी त्यांचा अवमान झाला नाही का? आणि ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय राज्याचे प्रमुख असणारे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आईविषयी बोलले त्यावेळेस अवमान झाला नाही का? मग त्यावेळी हे जरांगेचे ट्रोलर्स
आणि माझ्या मते मराठा समाजाचे मराठा सेवक हे छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकरांचे आपण सर्व आहोत. आणि मी तर स्वतः छत्रपती शिव फुले म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा आणि माझ्या मते संत बसवेश्वर यांच्या विचारांचा पाईक म्हणून मी बोलतोय. माझ्याकडून बोलताना चुकलं, मी त्याचा खेद व्यक्त करतोय. पण जरांगे कधी माफी मागणार? जरांगीने आमच्या वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या, जरांगीने आमच्या माळ्यांच्या भावना दुखावल्या, धनगरांनी आमच्या तेली समाजाच्या नाही, भावना दुखावल्या नवनाथजी, आणि आता त्यांनी तुम्ही कधी माफी मागायची? तुम्ही जे म्हणताय की जरांगे पाटलांनी माफी मागायला पाहिजे, तुम्ही आता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा दाखला दिला, त्या विचारसरणीवर तुम्ही काम करताय, सामाजिक कार्यामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आहात. मुद्दा असा आहे की जरांगे पाटील असतील, तुम्ही असाल, आरक्षणाचा जो काय लढा असेल, तुमच्या या वक्तव्यानं सर्वसामान्य जी महिला आहे, सर्वसामान्य इथला जो माणूस आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, ज्याला या कशाशीच काही घेणं देणं नाहीये, तो आज दुखावला गेलेला आहे. त्याला दुखावण्याचा अधिकार नवनाथ वाघमारेंना नाहीये, मनोज जरांगेंना देखील नाहीये. हे तुम्हाला मान्य आहे? येस, अजिबात मान्य नाही आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा खेद व्यक्त करतो. परंतु यामध्ये ज्याप्रमाणे मला ट्रोल केलं त्याप्रमाणे जरांगीने माझी एकच चूक झाली. तमाम महाराष्ट्राला मी सांगतोय की मी आता खेद व्यक्त करतो, पण माझी चूक एकच आहे, पहिली आणि शेवटची. पुन्हा मी चूक होऊन देणार नाही. परंतु जरांगीने वारंवार चुका केल्यात. वंजारी समाजाबद्दल केली, धनगर समाजाबद्दल केली, माळी समाजाबद्दल केली, त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या आई पत्नीवर केली, त्यानंतर तेली समाजाचे नेते आणि उपसमिती ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या आईवर बोलताना सुद्धा त्यांनी केली. मग मनोज जरांगीना हे ट्रोलर्स आणि त्या महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणी शिवकन्या कधी त्यांना जाब विचारणार? परंतु नवनाथ वाघमारे एका छोट्या घटकातून येतोय, ओबीसीतून येतोय, म्हणून नवनाथ वाघमारेंना एकट्यानं टार्गेट करणार का? म्हणजे कुठतरी याच्यामध्ये काही लोक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी नवनाथ वाघमारेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये म्हणजे काही लोक जाणीवपूर्वक अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुद्धा हपापलेले आहेत. परंतु तुमच्याकडून जे वक्तव्य केलं, तुम्ही जे बोलून गेला, त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप आहे? यस, मला पश्चाताप आहे. मी याच्यापूर्वी बोललो नव्हतो, परंतु अनावधानाने माझ्याकडून गेलंय आणि येणाऱ्या काळात 100% सांगतो, मी माता भगिनीच्या बोलताना आदरानेच बोलन. यापूर्वी आदरानेच बोलत होतं, परंतु त्या दिवशी अनावधानाने गेलं, ही चूक माझ्याकडून होऊन देणार नाही. परंतु मनोज जरांगीने वारंवार चूक करून सुद्धा त्याला राज्यातील जनता प्रश्न का विचारत नाही, विशेषतः मराठा समाजाने त्याला का विचारलं नाही? म्हणून मला खंत वाटते किंवा मी एका छोट्या समाजातून मला टार्गेट केलंय का? आज माझ्या म्हणजे घरापर्यंत जाणं, माझ्या घरावर हल्ले करण्याचा प्रयत्न, माझ्यावर महाराष्ट्रभरात समजा माता भगिनीने, ठीक आहे, माता भगिनींना अधिकार आहे, त्यांनी मला ट्रोल करू द्या, परंतु माझ्या मुलींचा फोटो वापरून जे शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून घेतात, यांनी छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणून घेतात, यांनी माझ्या मुलीचा, MBBS करणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल करून त्याच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. मग राज्यातील आमच्या ओबीसी समाजातील लोकांनी जरांगे असं काहीतरी बोलल्यावर जरांगीच्या पत्नीचा, जरांगीच्या मुलीचा फोटो वापरला का? कधी एखाद्या तरी ओबीसीने जरांगीला टार्गेट केलं का? आणि त्याला म्हणजे जरांगीने तात्काळ माफी मागितली पाहिजे. आणि नवनाथ वाघमारे, जरांगी ज्यावेळेस माफी मागन त्यावेळेस मोठ्या मनानं जरांगीने फक्त माफी मागावी. मी कानाला धरून उठभाषा घेऊन माझ्या तमाम महाराष्ट्रातील शिवकन्या, माझ्या बहिणीची माफी मागायला तयार आहे. मग जरांगींचं सोडा, पण तुम्ही जे आता म्हणजे जरांगींचं सोडा मी या अर्थाने म्हणतोय का, पुन्हा मग तुम्ही म्हणाल की त्यांचं का सोडायचं? त्यांचं सोडायचं नाहीच आहे. जो चुकीचा बोलेल त्यांना माफी मागितलीच पाहिजे. मुळात अशा पद्धतीच्या महिलांबद्दल चुकीचं बोलण्याचा अधिकार कोणालाच नाहीये, तुम्हाला नाही, मला नाही, कोणालाच तो अधिकार दिलेला नाहीये. आपण एका लोकशाही देशामध्ये राहतो आणि आपण तर वारंवार, आपले राजकीय पुढारी तर वारंवार शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव उठता बसता घेतात. शिवशाहू फुले आंबेडकरांनी कधीच जातीच्या राजकारणासाठी अशा पद्धतीचा उपयोग केला नाही. त्यांनी कधीच त्यांच्या वैयक्तिक लढ्यासाठी समाजातल्या महिलांना मध्ये आणलं नाही किंवा त्या महिलांचा उल्लेख देखील त्यांनी टाळलेला आहे. मुद्दा असा आहे की जर तुम्ही इतक्या वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये, नवनाथजी, आम्ही तुम्हाला पाहतोय, चळवळीतले नेते तुम्ही आहात, ठीक आहे, तुम्ही आज मान्य करताय, पश्चाताप तुम्हाला होतोय, तुमच्याकडनं चूक झाली, पण अशा पद्धतीनं, कारण बघा आपल्याला इतिहास आहे, आपल्या या इतिहासामध्ये वारंवार जेव्हा अशा पद्धतीनं महिलांचा वापर एक वेपनाइज्ड गोष्ट म्हणून महिलांना वापरला गेलेला आहे, तर ही फार चुकीची आणि फार निंदनीय गोष्ट आहे. नक्की मी तुमच्याशी सहमत आहे, कारण की माता भगिनीचा कोणाकडूनही अवमान झाला नाही पाहिजे. कारण की मी सुद्धा चूक माझ्याकडून झालेली ती मी मान्य करतो आणि येणाऱ्या काळात मी तेच सांगतोय की यानंतर कदापि माझ्याकडून जर अशी चूक घडली तर मी आज तुमच्या Zee24 तासच्या माध्यमातून सांगतोय, महाराष्ट्रातल्या लोकांनी मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असेल. मला फासावर लटकवलं पाहिजे. आणि बहिणी,
कुणाच्याही बहिणी असल्या तर भावानी माफ म्हणजे भावानी थोडं मोठ्या मनाने भावाला माफ करू शकतात. त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीने मला माफ केलं पाहिजे. सोशल परंतु मीडियावरती येणाऱ्या काळात जर माझं चुकलं तर त्याच बहिणीने मला सोडलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे. परंतु फक्त नवनाथ वाघमारेच का हे सुद्धा माझं मत आहे. मनोज जरांगेकडून सुद्धा माफी मागितली पाहिजे. मनोज जरांगेंना सुद्धा उत्तर द्या म्हणून ह्या महाराष्ट्रातील तमाम बहिणीनं आणि मराठा सेवक असतील, ट्रोलर असतील, यांनी मनोज जरांगेला सुद्धा जाब विचारला पाहिजे. आज मनोज जरांगे बोलताना मला माझ्या बाबतीत सुद्धा बोलले किंवा वड्या खोड्याची पैदास असेल. मग आता मी जर मनोज जरांगेला वड्या खोड्याची मला पैदास म्हणल्यानंतर मनोज जरांगेला मी जर गटारात मी एक वेळेस बोललो तर मी वड्या खोड्याची पैदास मनोज जरांगे तुम्ही एकमेकांना हवं ते बोला. जरांगे पाटील असतील, तुम्ही एकमेकांना हवं ते बोला. कुठल्याही समाजाच्या, मी मराठा समाजाच्या म्हणत नाहीये, महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही समाजाच्या महिलांना या तुमच्या लढाईमध्ये आणण्याचा तुम्हाला कुणालाच अधिकार नाहीये. नाही ना. या पद्धतीच्या सोशल मीडियावरच्या कमेंट्स येत आहेत, त्या जर बघितलं तर हेच समोर येते की महिला असतील, मुलं असतील. आता तुम्ही म्हणताय जरांगे पाटलांनी माफी मागायला पाहिजे. तुम्ही चुकलात, उद्या ते चुकले, काल ते चुकले असतील, सगळ्यांनीच माफी मागायला पाहिजे. आणि हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट कुणाकडनंच यायला नको. कारण एक समाज तुम्हाला बघत असतो, लाखो लोक आज तुम्हाला टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतात. लहान मुलं असतील, महिला असतील, तर त्यांना हा व्यक्तिगत त्यांचा अपमान वाटतो. नक्कीच मी पुनश्च सांगतो की मला ह्या गोष्टीचा खेद आहे. माझ्याकडून अनावधानाने गेलं. मला कुठल्याही माता माऊल्यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता आणि नसणार सुद्धा आहे आणि नव्हता सुद्धा. परंतु अनावधानाने कुठतरी रागाच्या भरात कुठतरी मंत्री महोदय आमच्या ओबीसीच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, तेच बोलून गेले किंवा माझी पत्नी कुणबी आहे, माझी सून मराठा आहे. मग त्यांच्यावर राग व्यक्त करण्याच्या नादात मी कुठतरी मराठा समाजाच्या मुलीवर बोलण्याचं गेलं. पण माझं चुकलंय आणि ते मी मान्य करतोय आणि त्याबद्दल मी ठीक आहे. तुमच्या विरोधात आहेत ना आता सोलापुरातला, आता मी बघत होतो की सोलापुरात मराठा समाज आक्रमक झालाय, तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे. कदीम पोलीस ठाण्यात जालन्यामध्ये तुमच्या विरोधात गुन्हा देखील झालेला आहे. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे, मात्र दुसरीकडे रस्त्यावरची लढाई तुमच्या विरोधात सुरू झालेली आहे. त्यावर काही म्हणणं आहे तुमचं? नक्की बघा, प्रत्येकाला कुठतरी आता याच्यामध्ये काही लोक राजकारण करत असतील, काही लोक, परंतु माझं तेच म्हणणं आहे ना, मनोज जरांगे इतक्या वेळेस बोलले की ओबीसीवर बोलले म्हणजे ओबीसीला जीव नाही का, वंजारी समाजाच्या माता मावल्यांना जीव नाही का. मी आज ठीक आहे मराठा समाजाच्या बहिणींची माफी मागून मनोज जरांगे म्हटले मी कधी ओबीसीच्या कुठल्याच महिलेसंदर्भात तुम्ही त्यांचे वक्तव्य शोधा. वंजारी समाजाला वड्या खोड्याची उसातली पैदास म्हणले मनोज जरांगे. मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये स्वतः एक महिला, तिथं मुलगी, ती काय म्हटली, मुख्यमंत्र्याला आम्ही आरक्षण मागतोय, मुख्यमंत्र्याची पत्नी मागत नाहीत. पण हे वक्तव्य समजा का ते मराठा आहेत म्हणून खपवून घेतले जातात आणि आम्ही ओबीसीत म्हणून आमच्याकडून एक चूक झाली आम्ही मान्य करतो ना, पहिल्याच वेळेस आम्ही मान्य करतो, आम्ही चुकणार नाही तिथून पुढे आणि आम्ही असं बोलणार बी नाहीत. आम्हाला हे बघा, आम्ही सर्वांना, मी मराठा समाजातल्या तळागाळातील लोकांच्या सोबत राहणारा माणूस आहे. जरांगेला जरी मराठा समाजात म्हणजे ओबीसीत बोलवत नसतील, परंतु माझे मराठा समाजाचे अनेक मित्र आहेत, त्यांना सर्वांना माहिती माझा स्वभाव तो नाही. परंतु अनावधानाने गेला तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय, दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय. परंतु मनोज जरांगे कधी माफी मागणार हा सुद्धा माझा प्रश्न आहे आणि मनोज जरांगेला कधी ट्रोल करणार, मनोज जरांगेला तुम्ही कधी प्रश्न करणार हा सुद्धा माझ्या राज्यातील तमाम महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणी, माझ्या शिवकन्या आणि महाराष्ट्रातील मराठा सेवक आणि ट्रोलर्स यांना आहे. मनोज जरांगेला सुद्धा तुम्ही जाब विचारला पाहिजे. त्याला माफी म्हणजे त्यांनी वंजाऱ्याच्या माता भगिनीचा अवमान केला, धनगराच्या माता भगिनीचा केलाय, तेली समाजाच्या माता भगिनीचा केलाय, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या आईचा पत्नीचा अवमान केलाय. ते ब्राह्मण आहेत, बाकी ओबीसी आहेत म्हणून याला जीव नाही का. आणि जरांगे पाटलांनी जर तसं केलं असेल तर ते चूक आहे. मी तुम्हाला आज ऑन रेकॉर्ड सांगतोय, ते चूक आहे. सामान्य माणसाला ते न पटण्यासारखं आहे. ती चूक कुणीही केली तरी ते चुकीचंच असेल. मग ते तुम्ही करा, ते मनोज जरांगे असतील, कुणी असेल. मुद्दा हा आहे की तुमच्या या संपूर्ण आरक्षणाच्या लढाईमध्ये, राजकारणामध्ये, या सामाजिक चळवळीमध्ये महिलांचा, कुठल्याही स्त्रीचा आपल्या हातून अपमान होता कामा नये. तो कुठल्याही समाजाची असो, कुठल्याही वर्गात येणारी असो, कुठल्याही धर्मात येणारी असो, तो अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला नाहीये. तुम्हाला, मला, कुणालाच दिलेला नाही. मुद्दा असा आहे की आपण उठता बसता जर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेत असू, तर ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये कशा पद्धतीने महिलांना वागणूक दिली जात होती याची आज जगभरात दाखले दिले जातात. मला वाटतं की आपण सगळ्यांनीच त्या दाखल्यांचा पुन्हा एकदा त्याची वाचन करण्याची आणि ते अवलंबण्याची वेळ आलेली आहे. जाता जाता झी24 तासच्या माध्यमातून तुम्ही एकदा काय सांगाल तुमच्या या सगळ्या स्टेटमेंट बद्दल? तुम्हाला पश्चाताप आहे का? तुम्ही माफी मागताय का? आणि पुढे तुमच्याकडनं असं घडणार नाही याची शाश्वती देत आहे? मला, मी
सुरुवातीपासूनच बोललोय. आज मी प्रसारमाध्यमांना सुद्धा काही बॅट दिलेत किंवा मला हे माहित नव्हतं. माझ्याकडून कसं गेलं हेच मला माहित नाही. आज ते जास्त ट्रोल झाले. माझा काल रविवार असल्यामुळे फोन बंद होता आणि मला माहित नव्हतं. परंतु आज मला माहित झालं आणि मी लगेच व्हिडिओ पाठवला प्रसारमाध्यमाला किंवा मी याबद्दल खेद व्यक्त करतोय. मला माहित नव्हतं. मला पश्चाताप आहे या गोष्टीचा. कारण की मला माझ्या बहिणीचा अवमान कधीच करायचं नाही. बहिणीला जात नसते. बहिणी बहिणी असतात. त्या माझ्या बहिणी आहेत. बहिणीचा अवमान झाला नाही पाहिजे. येणाऱ्या काळ मी यापूर्वी केला नाही. त्यावेळेस अनावधानाने झाला, पण यानंतर माझ्याकडून कधी माझ्या बहिणींचा, माता भगिनीचा अवमान होणार नाही. आणि विशेषतः माझ्याकडून जर अशी चूक घडली तर माझ्या बहिणीने मला चौकात बोलून जी शिक्षा देताल ती मी घ्यायला तयार आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळं माझ्या माता भगिनीला म्हणजे पुन्हा मी माझ्याकडून चुकलं तर येणाऱ्या काळात त्यांना मी त्यांच्या अधिकारात त्यांना जी मला शिक्षा द्यायची ती मी भोगण्यास तयार असेल. परंतु माझ्या माता भगिनीला, जरांगेला सुद्धा प्रश्न विचारावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. ठीक आहे. तुम्ही ती विनंती केलेली आहे. मात्र तुमच्या या सगळ्या लढाईमध्ये आपण आशा करूया की भविष्यामध्ये तुमच्याकडनं अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट यायला नको. तुमची जी लढाई सुरू आहे आरक्षणासंदर्भातली ती आम्ही बघतोच आहे. मात्र याच्यामध्ये कुठल्याही महिलांचा अपमान तुमच्या हातून असेल किंवा कुणाच्याही हातून असेल तो घडता कामा नये. आपण अशी आशा करूया की या पुढच्या काळामध्ये तसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. नवनाथ वाघमारेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी.